जरांगेंना मुंबईमध्ये मोर्चा काढायला परवानगी दिली। आझाद मैदानात एक दिवस आंदोलन करता येणार। मनोज जरांगेंचं अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने कूच। आंदोलन एक दिवसाचं नाही तर बेमुदत असेल, मनोज जरांगे यांची भूमिका। आंदोलनावर जरांगे ठाम। मनोज जरांगेंची सरकारचं शिष्टमंडळ भेट घेणार। राधाकृष्ण विखे पाटील पुण्यामध्ये जरांगेंची भेट घेणार। सरकारकडून जरांगेंना चर्चेसाठी निरोप। उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी। बाप्पाच्या दर्शनासाठी ठाकरे कुटुंब शिवतीर्थवर। मुख्यमंत्र्यांनीही घेतलं राज ठाकरेंच्या बाप्पाचं दर्शन। उद्धव ठाकरेंनंतर फडणवीस राज ठाकरेंच्या घरी। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सुद्धा बाप्पा विराजमान। मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब केली बाप्पाची पूजा। राज्यामध्ये गणेशोत्सवाची धूम। घरोघरी बाप्पाचं शास्त्रशुद्ध पूजन, तर मोठ्या मंडळांच्या बाप्पाच्या दर्शनाला एकच गर्दी। मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह। लालबाग गणेश गल्लीसह चिंतामणीचा दरबारही सजला। सिद्धिविनायकाच्या चरणी सुद्धा भाविक लीन। पुण्यामध्येही गणेशोत्सवाचा जल्लोष। ढोल ताशांच्या गजरात बाप्पांचं स्वागत। मानाच्या गणपतींच्या उत्साहात मिरवणुका। नेते अभिनेते सगळेच जण गणरायाच्या भक्तीत लीन। पंकजा मुंडे विनोद तावडे यांच्या घरीही बाप्पा विराजमान, तर अभिनेता सुबोध भावेही बाप्पाच्या भक्तीत मग्न। अमरावतीच्या माजी खासदार नवनीत कौर राणा यांच्या निवासस्थानी बाप्पांचं आगमन। पूजा अर्चना आणि आरती करत एकच जल्लोष। नाशिकच्या पहिल्या मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात। चांदीचा पहिला मानाच्या गणपतीची मिरवणूक रविवार कारंजाकडे मार्गस्थ। रायगडच्या सालेगावचा अनोखा गणेशोत्सव। एकाही घरात गणपतीची प्रतिष्ठापना नाही, तरीही गणेशोत्सव जल्लोषात साजरा। तलावातून निघाली बाप्पाची पालखी मिरवणूक। ऑपरेशन सिंदूरच्या देखाव्यानं गणेशोत्सवात देशभक्तीची झलक। घोणसईतील हर्षल पाटील यांच्या घरचा खास देखावा। ऑपरेशन सिंदूर थीममुळे बाप्पा ठरलाय विशेष आकर्षण। शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास पकडावी। चांगलं उत्पन्न घेण्यासाठी एआयचा वापर करावा। कृषी मंत्री दत्ता भरणेंचं बारामतीत वक्तव्य। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता। शेतकऱ्यांना लवकरच सरकारकडून मदत मिळेल। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा। अष्टपैलू आर अश्विननं तडकाफडकी आयपीएल मधून निवृत्तीची केली घोषणा। 16 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीला केला ठोकला रामराम।